रात्रीची झोप लागत नाही. घरचे पण सगळे मला बोलते, "तू झोपत नाही, तू झोपत नाही." नाही लागत झोप. 4 वाजे लोक मी जागी राहते. मग 4च्या नंतर कुठं आपोआप डोळे लागले तरच, नाही तर मग झोप पण येत नाही रात्रीची, असं होऊन जातं. जो माणूस आपल्या डोळ्यासमोर होता आणि एकदम नाहीसं झाला, तर मग गिल्ट येताना मनातून गोष्टी खात राहते, की एका आईचं लेकरू आपल्यामुळं गेलं. तर थोडं दुःख वाटतं, की नसतं केलं तर झालं असतं काहीतरी. तो डोळ्यासमोर तरी असतं कदाचित आपलं. असं होऊन जातं ते. जोपर्यंत आपलं लग्न होत नाही त्याची साथ सोडावं नाही लागत, कारण तो सगळ्यासाठी लढून आपल्यासाठी उभा राहतो. माझ्या एका शब्दावर तो माझ्यासोबत आला होता. तर त्याच्या मम्मी पप्पा त्याचा इतका जीव होता, पण तरी पण मी म्हणले मला नाही राहायचं म्हणलं इथं. तो माझ्या एका शब्दावर माझ्यासोबत निघून आला. कोणाचंच नाही ऐकलं त्याने. नाही म्हणे मीला नाही सोडत म्हणे आता. मी शब्द पण दिला होता मरुस तर नाही सोडणार, आणि मरुस तर माझा हात धरेल होतं. तेच मला खूप एक गोष्ट चांगली, की मरुस तर मी त्यांच्यासोबत होते म्हणून. तो माझ्या सोबत होता. तो मला हिंमत देत होता, की टेन्शन नको घेऊ, मी आहे तुझ्या सोबत. माझं लग्न तरी ठरलं तरी त्यानं माझी हिंमत नाही सोडली. तो मला काय आली, मी त्याला म्हणले मला एकटं वाटते, तरी तो मला नाही मी आहे तुझ्यासोबत. तू असं विचार नको करू का मी नाही आहे म्हणून. मी कायम तुझ्यासोबत राहील. आणि शेवटीपर्यंत ते तसंच झालं, की कायम माझ्यासोबतच होते.